हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. दिवाळीनिमित्त आज आपण देवघरासाठी म्हणजेच छोट्या देवारासाठी तोरण शिकणार आहोत. हे 2 रंगात आहे, किती सुंदर दिसतं हे बघा. चला तर मग यासाठी मी हे 4 प्ला लोकर घेतली आहे. 1.6 mm ची क्रोशा हुक, मोती आहेत 8 नंबरचे, छोटे मोठे तुम्ही कोणतेही वापरू शकता, आणि एक सीझर. चला तर मग पहिले पिवळ्या रंगाने आपण सुरुवात करत आहोत. मॅजिक रिंग बनवून घेऊ. या मॅजिक रिंगमध्ये पहिले स्लिप स्टिच केली आणि आता एक साखळी केली. एक सिंगल क्रोशा करू, एक हाफ डीसी आणि आता 2 डीसी करायचे आहेत. 2 खांब करायचे आहेत. म्हणजे एकाच मॅजिक रिंगमध्ये आपण काय काय केलं, एक स्लिप स्टिच, एक चेन, एक सिंगल क्रोशा, एक हाफ डीसी आणि 2 डीसी म्हणजेच 2 खांब. आता ही मॅजिक रिंग कंप्लीट नाही करायची आहे, मी दोरा खाली करून घेते आहे. आणि आता आपण जिथे विणलं त्याच्याच पुढे दुसऱ्या रंगाने सुरुवात करायची. हे बघा, मी लाल रंग आता तिथे जोडत आहे. पिवळ्या रंगाचा दोरा कट नाही करायचा आहे, आपल्याला दोन्ही रंगामध्ये एकत्र विणायचा आहे. हे बघा, पिवळ्या रंगाचा दोरा कट नाही केलेला नाही, त्याच्याच पुढे आपण लाल रंगाचा दोरा जोडत आहोत. आता लाल रंगाने आपल्याला विणायला सुरुवात करायची. जसं पिवळ्या रंगाने आपण केलं तसंच लाल रंगाने आता करायचं आहे. म्हणजे त्याच मॅजिक रिंगमध्ये आता लाल रंगाने एक स्लिप स्टिच, एक चेन, एक सिंगल क्रोशा, एक हाफ डीसी आणि 2 डीसी म्हणजे 2 खांब करायचे आहेत. जसं पिवळ्या रंगाने केलं तसंच लाल रंगाने करायचं आहे. दोरा वर खेचून घ्या. लाल रंगाचा गाठ बांधली होती तो दोरा वर घ्या आणि मॅजिक रिंग आपल्याला आता पूर्ण करायची, कंप्लीट करायची. म्हणजेच तो दोरा खेचून घ्या. अशा पद्धतीचं दिसेल बघा. दोघांच्या विण सेम आहेत त्यामुळे सेम दिसतंय. आता आपल्याला लाल रंगाने विणायचं आहे परत. आता इथे पहिली जी साखळी आहे, चेन आहे, त्या चेनमध्ये आपल्याला 2 खांब करायचे आहेत. एकाच चेनमध्ये 2 खांब अशा पद्धतीने. म्हणजे ते 2 रंग एकत्र झालेले आहेत. आता पुढच्या सगळ्या गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. एकही गॅप चुकूनही विसरू नका. आणि प्रत्येक गॅपमध्ये 2 खांब करायचे आहेत हे लक्षात ठेवा. शेवटपर्यंत आपण 2-2 खांब करत आलो. हे बघा, आता लाल रंगाचा लूप खेचून घेतला आहे. आता पिवळ्या रंगाने विणायला सुरुवात करायची. लाल रंगाची जी पहिली चेन होती साखळी, त्या साखळीमध्ये 2 खांब करायचे आहेत. तो दोरा एक साईडला करून घ्या आणि पहिल्या चेनमध्ये इथे 2 खांब करायचे आहेत. म्हणजे पिवळा रंग लाल रंगामध्ये जॉईन होईल. आणि आता प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. लाल रंगाचं पूर्ण विणलंय तिथपर्यंत आपल्याला पिवळ्या रंगाने 2-2 खांब करायचे आहेत.
हे बघा 2 खांब करत आपण शेवटपर्यंत आलेलो आहोत. आता पिवळ्या रंगाचा दोरा वर खेचून घ्या. आता आपल्याला लाल रंगाने विणायचं आहे. हे बघा थोडा आकार येत चालला आहे. आता आपण लाल रंगाने सुरुवात करू. आता लाल रंगाने आपल्याला टोटल 22 खांब करायचे आहेत. म्हणजे फक्त 11 गॅपमध्ये खांब करायचे आहेत. तुम्ही 22 खांब येईस तर काउंट करा. 1 2 3 4 असं 22 येईस तर काउंट करा आणि प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करा. हे बघा आता माझे 22 खांब झालेले आहेत. लाल रंगाचा दोरा मी वर खेचून घेतला आहे आणि मध्ये जर गॅप वाटत असेल तर मॅजिक रिंगचा दोरा खेचून घ्या. लाल रंगाचा शेवट आणि पिवळ्या रंगाची सुरुवात हे बघा एका लाईनीत आलं आहे. तसंच आता आपल्याला लाल रंगाची सुरुवात आणि पिवळ्या रंगाचा शेवट एकाच लाईनीत करायचा आहे. म्हणजे आपल्याला आता 6 किंवा 8 खांब एक्स्ट्रा करावे लागतील. दोन 3 4 5 आणि 6 दोरा खेचून घ्या वर. हे बघा बरोबर आकार आलेला आहे. सगळं एका लाईनीत आलेलं आहे. म्हणजे आपला आकार व्यवस्थित झालेला आहे. थोडा दोरा एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करायचा आहे. त्या दोऱ्याचा नंतर उपयोग होणार आहे आणि ते लूपसुद्धा असंच वरती राहू दे. हे बघा असा हा आपला एक पीस तयार झालेला आहे. मधले हे जे दोरे आहेत 2 त्याची गाठ बांधून घ्या व्यवस्थित. मैत्रिणींनो हे समप्रमाणात बनवायचे. मी 6 पीस बनवणार आहे. 4 पीस असे बनवणार आणि 2 पीस वेगळे. हे बघा अशा प्रकारे मी बनवणार आहे. पीस कसे बनवायचे ते दाखवते. हा एक पीस मग बनवून दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये लाल रंगाने मी शेवट केलेला आहे. हे बघा आपण आधी विणले तसेच 2 पीस बनवायचे आहेत. हे बघा बनवला एक मी पीस आणि आता एंड कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आता मी लाल रंगाने शेवट करणार आहे. दोन्ही पीस सेम रंगामध्ये शेवट करा. आता पहिले आपण पुढच्या गॅपमध्ये एक खांब करायचा आहे. एक हाफ DC एकेका गॅपमध्ये करत जायचं आहे. एक सिंगल क्रोशा आणि एक स्लिप स्टिच. हे बघा अशा पद्धतीने आपण लाल रंगाने शेवट केला. आता दोरा कट करू आणि दोरा खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल. सेफ्टीसाठी अजून एक गाठ बांधून घेते. असे हे आपले 2 पीस वेगळे तयार झाले. इथे दोरा कट करू. हे बघा हे माझे 2 पीस तयार झालेत. लाल रंगाने मी एंड केलेला आहे.
पहिले आपण सुरुवात एका पीसनी करणार आहोत. आता आपल्याला हे पीस कसे जोडायचे ते मी तुम्हाला दाखवते. इथे लाल रंग आता बंद आहे, पिवळ्या रंगाच्या तिथे पिवळा रंग असा जॉईन करायचा आहे. आता पिवळ्या रंगाचा शेवट जिथे होता तिथे पाठीमागून आपल्याला क्रोशा हुक अशी बाहेर काढायची आहे. आणि दुसरा पीस हे बघा, हे लूप जे आहे ते क्रोशा हुकमध्ये अडकवायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, क्रोशा हुकमध्ये असं अडकवलं आणि ते पाठीमागे बॅक साईडला खेचलं. आता बॅक साईडला आपल्याला जे लूप आपण खेचलेलं आहे हे, त्यामध्ये त्याचाच दोरा अडकवायचा आहे. या लूपमध्ये हा त्याचा दोरा आतमध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने आणि खेचून घ्यायचा आहे, म्हणजे तिथे गाठ बसेल. आता वरती बघूया आपण व्यवस्थित जॉईन झालं आहे का. हे बघा, कळतच नाही तिथे आपण जॉईन केलं आहे. आता हे दुसरं लूपसुद्धा तसंच करायचं आहे. सुई पाठीमागून बाहेर काढली, ते लूप अडकवलं, बॅक साईडला खेचून घेतलं, त्यामध्ये त्याचाच दोरा अडकवला आणि खेचून घेतला, म्हणजे तिथे व्यवस्थित गाठ बसली. आता वरतून बघून घ्या व्यवस्थित झालं आहे का. झालं आहे. आता त्या दोन पिवळ्या दोऱ्यांची गाठ बांधून टाका. अगदी खेचून वगैरे नको. हे बघा, अशा प्रकारे गाठ बांधायची. हे बघा, आपले 2 पीस जॉईन झाले. आता लाल रंग आपल्याला जोडायचा आहे. जसा पिवळा जोडला तसाच. तुम्हाला असं हे हातात धरून येत नसेल तर खालती जमिनीवर ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता. आता मला सवय झाली म्हणून मी हातात धरून करू शकते. आणि जे लूप खेचला आहे त्यामध्ये त्याचाच दोरा अडकवायचा आहे. त्यामुळे ते नीट बघून जरा व्यवस्थित करावं लागतं. आता दुसऱ्या साईडला सुद्धा लाल रंगाचं लूप अडकवलं, बॅक साईडला खेचून घेतलं, त्यामध्ये त्याचाच दोरा अडकवला आणि खेचून घेतला. सरळ बघायचं व्यवस्थित झालंय का. झालंय. आता त्या लाल रंगांच्या दोऱ्यांची गाठ बांधून घ्या. असेच सगळे पीस आपल्याला जोडायचे आहेत. आणि मग शेवटी तो स्पेशल वेगळा पीस बनवला होता तो जॉईन करायचा. आता इथे पिवळ्याला पिवळा जॉईन करायचा. चला तर मग असे आपण सगळे पीस जोडून घेऊ. आणि शेवटी दुसरा तो स्पेशल बनवला होता हा तो पीस जोडायचा आहे. हे बघा, 6 पीस माझे जॉईन करून झालेले आहेत. सुरुवातीला आणि शेवटचे 2 पीस सेम आलेले आहेत. हे बघा, सगळ्या दोऱ्यांची पाठीमागे गाठ बांधून घेतलेली आहे. आता हे दोरे लपवायचेत अशा पद्धतीने. लाल रंगाच्या ह्याच्यात लाल रंगाचा दोरा, पिवळा ह्याच्यात पिवळा. आणि हे पिवळे आहेत ते दोन्ही एकत्र लपवायचेत अशा पद्धतीने. आणि आता हे सगळे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते आपण कट करून घेणार. हे बघा, म्हणजे बॅक साईडला असं फिनिशिंग वर्क होईल असे हे सगळे एक्स्ट्रा धागे आपण कट करून घेऊ. हे बघा, ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. आता इथे आपण मोती लावायचा आहे. लाल रंगाच्या इथे लावत आहे म्हणून मी लाल रंगाचा धागा सुईमध्ये ओवला आहे. मोती तुम्ही कोणताही वापरू शकता, गोल्डन सुद्धा छान दिसेल.
हे बघा मोती लावल्यामुळे खूपच सुंदर दिसत आहे. आता इथे गाठ बांधून घ्या. दोरा कट करा आणि हे दोन्ही दोरे एकत्र हाईड करा, लपवा आणि कट करून घ्या अशा पद्धतीने. अशा पद्धतीने प्रत्येक पीसवर एक एक मोती लावायचा आहे. हे बघा सगळे मोती माझे लावून झालेले आहेत. 6 मोती लावलेले आहेत सेंटरला. आता इथे आपण लटकन करणार आहोत. त्यासाठी मी हे मोती घेतलेले आहेत आणि हे पॉम्पॉम मी रेडीमेडच आणलेले आहेत. जिथे लोकरीच्या वस्तू मिळतात तिथे इझिली अवेलेबल होतात. आता मी एक पिवळा एक लाल अशा प्रकारे लावणार आहे. पहिले पिवळा 4 मोती ओवून घेणार आहेत. तुम्ही 6 मोती ओवले तरी चालतील. आणि या ठिकाणी दोन्ही जिथे जॉईंट आहेत तिथे अशा प्रकारे मी लावत आहे. हे बघा, एक लटकन पिवळ्या रंगाचं, एक लटकन लाल रंगाचं, अशा प्रकारे मी ही तोरण पूर्ण करणार आहे. हे तोरण तुम्ही मुख्य दरवाजासाठी म्हणजे मोठेसुद्धा बनवू शकता. फक्त लक्षात ठेवायचं की हे पीस समप्रमाणात घ्यायचे आहे. पहिले तुम्ही मेजरमेंट घ्या देवाऱ्याची किंवा मुख्य दरवाजाची आणि समप्रमाणात हे पीस बनवा. म्हणजे 6, 8, 14, 16 अशा प्रकारे. चला तर मग आता प्रत्येक पीसच्या जॉईंटला मी एक एक लटकन लावून घेते. चला तर मग मैत्रिणींनो, या दिवाळीमध्ये तुम्ही देवाऱ्यासाठी असे छोटेसे सुंदर 2 रंगात तोरण बनवा आणि मुख्य दरवाजासाठी सुद्धा सेम बनवा. आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा. आणि जान्हवीज आर्ट या माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.